नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज 1 एप्रिल भारताच्या नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झालेली आहे. भारताचं आर्थिक वर्ष असतं 1 एप्रिल ते 31 मार्च. आता भारताची अर्थव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काम करत असते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताचं मौद्रिक धोरण ठरवत असते, इथलं पतनियंत्रण करत असते. मुळामध्ये आरबीआयची स्थापना झाली कशी बघूया मग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण भारतीय संविधानाचे जनक असं म्हणतो, मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ भारताचं संविधानच लिहिलं नाही, तर या देशातल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, लोकशाहीमध्ये जर कुणाचा सिंहाचा वाटा असेल ते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ सुद्धा होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1923 एक ग्रंथ लिहिला होता, ज्याचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, असं या पुस्तकाचं खरं नाव. या पुस्तकामध्ये भारताची आर्थिक व्यवस्था, त्यावरील उपाय, भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील याबद्दल सखोल विश्लेषण होतं. आणि 1926 भारतामध्ये एक बँकिंग व्यवस्था यावी म्हणून एक कमिशन नेमण्यात आलं, ज्याचं नाव होतं हिल्टन यंग कमिशन. 1926 मध्ये स्थापन करण्यात आलं. या कमिशननं काय केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की भारतामध्ये अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी कोणते उपाय करण्यात येतील, तर ते सर्वचे सर्व उपाय त्यांना द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकामध्ये मिळाले. आणि मग 1934 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम म्हणजे आरबीआय ऍक्ट 1934 पास झाला आणि या कायद्यानुसार भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 झाली. आणि आज 1 एप्रिल म्हणजे आरबीआयच्या स्थापनेचा दिवस. ही आरबीआय सुरुवातीला खासगी होती. नंतरच्या काळामध्ये म्हणजे 1 जानेवारी 1949 तिचं नॅशनलायझेशन करण्यात आलं, म्हणजे राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि 1 जानेवारी 1949 पासून आरबीआय ही भारत सरकारची बँक झाली. अशा प्रकारे आरबीआय ही भारत सरकारची बँक आहे आणि भारतातील बँकिंग व्यवस्था नियंत्रित करणारी शिखर बँक आहे. म्हणून आपण आरबीआयला बँकांची बँक असं म्हणतो. या देशाची अर्थव्यवस्था जी स्थिर आहे ती या आरबीआय आणि तिच्या कार्यामुळं. आणि आरबीआय स्थापन कशी झाली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकातील दूरदृष्टीमुळे, त्यांच्या कार्यामुळे निर्माण झाली आहे. आरबीआयचं मुख्यालय सध्या मुंबईला आहे, परंतु आरबीआयचं मुख्यालय सुरुवातीला कोलकात्याला होतं आणि नंतर 1937 ते मुंबईला ट्रान्सफर झालं. सध्या आरबीआयचं मुख्यालय मुंबईला आहे. आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते, तर सर ओस्बॉर्न आर्कल स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते. ते जवळपास 1935 ते 1937 पर्यंत आरबीआयचे गव्हर्नर होते. परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण, तर सी डी देशमुख हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. आता या भारतामध्ये चलनी नोटा छापणे, मौद्रिक धोरण ठरवणे, बँकिंग व्यवस्थांचं किंवा बँकिंग व्यवस्थेचं नियमन करणं, ही सर्व कामं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. आणि या रिझर्व्ह बँकेच्या कामामागे जर कोणी असेल तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला आठवतं नरेंद्र जाधव जे भारतातले अर्थशास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक लिहिलंय, त्यांनी एकदा असं म्हटलेलं आहे आपल्या मुलाखतीमध्ये की या भारतातील सर्वात श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ कुणी असेल तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपणास कमेंटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांची नावं टाकायची आहे. धन्यवाद. जय हिंद.